बाई बाई बाई, अशी कशी का मिठी मारली पण त्याने तुला? मी सांगतेय ना, यांचा जीव आहे माझ्यावर. या उर्मिनीच काहीतरी करणी केली आणि आली इथे. तिला वशीकरण वगैरे येत असेल का ग? हो, असंच काहीतरी असणार. मला त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसायचं. मग असेल बाई तसंच. पण नंदे, तू आता हे सोड बाई सगळं. अक्का म्हणते ना तसं एखाद्या मुलाशी लग्न कर आणि मोकळी हो एकदाची. अशी कशी मोकळी होईल? पोरीचं आयुष्य म्हणजे काय खेळ वाटला काय त्यानं? का बातुकली आहे? आज ठरवलं उद्या मोडलं. अक्का, अगं हे काय बोलतेस तू? आजवरनं मी या मेलीच्या भल्याचा विचार करत होते, पण आज त्या टिचभर पोरीनं माझा जो अपमान केलाय ना, तो मी या जन्मात सुद्धा विसरणार नाही. तिला अद्दल घडवल्याशिवाय मी शांतच बसणार नाही. मला खबरदार म्हणाले या अक्कीला? अक्कीवर कोणी उठसूट आवाज चढवत नसतो. मला खबरदार म्हणण्याची हिम्मत माझ्या सासूनं सुद्धा कधी केली नाही. ही कोण लागून राहिली? एकतर आमच्या नंदीच्या तोंडचा सुखाचा घास गिळला पोरीनं, आणि वाटेच बघ हिची. आता मी हिला दाखवते की खबरदार म्हणजे काय असतं ते. आता मी आहे आणि ती आहे. बघू ना माझ्या समोर किती पंखा फडफडवते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?